यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगावच्या अवघ्या 14 वर्षीय गिरीराज मुक्कावारने मोठी कामगिरी केली आहे। 9वीत शिकणाऱ्या गिरीराज याने भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवन तत्वज्ञानावर आधारित श्रीकृष्ण द लाईफ गाईड हे पुस्तक लिहिलं असून त्याची मराठी आवृत्ती श्रीकृष्ण जीवनाचा मार्गदर्शक देखील प्रकाशित झाली आहे। उमरखेडमधील 9वीचा विद्यार्थी गिरीराज मुक्कावार याने लहान वयातच साहित्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे। भगवान श्रीकृष्ण यांच्या तत्वज्ञानावर आधारित त्याने इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित केले। आता मी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील छोट्याशा या ब्राह्मणगाव येथे या ठिकाणी एका 14 वर्षीय गिरीराज मुक्कावार या विद्यार्थ्याने श्रीकृष्ण द लाईफ गाईड हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे। अगदी 14व्या वर्षी 9व्या वर्गात असताना या मुलांनी हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे याचे सर्वत्र कौतुक होत आहे। माझ्यासोबत गिरीराज आहे। गिरीराज, नेमकं हे जे पुस्तक तू लिहिलं आहे नेमकं काय आहे हे जनतेला सांगशील का? या पुस्तकामध्ये नेमकी असं आहे की श्रीकृष्ण आपल्याला नेमकी मार्गदर्शक कसे देतात याच्यामध्ये आपण द्वापरमध्ये पाहू शकतो की जे कुरुक्षेत्राचे जे युद्ध होती तर तेव्हा अर्जुनने श्रीकृष्णाला मार्गदर्शक म्हणून निवडलं होतं। तर तिथे आपण बघू शकतो की श्रीकृष्णाने अर्जुनाला गाईड कसं केलं, मार्गदर्शक कशा प्रकारे दिलं। त्याने सांगितलं की कुठे आपल्याला संयम राहायला पाहिजे, कुठे आपल्याला काय करायला पाहिजे, कुठे राग नाही करायला पाहिजे आणि काही जर परिस्थिती आली तर ते हसत आपण स्वीकार करायला पाहिजे आणि तिथे फेस करायला पाहिजे आपल्याला। तुला हे वयाच्या 14 वर्षी कसं कळालं की आपण हे पुस्तक लिहावं? मला आधीपासूनच अशा गोष्टी लिहायची आवड होती। तर मी थोडेफार बुक वाचले होते आणि थोडेफार रेफरन्स भगवद्गीतामधले मला आवडले। त्याच्यावर मी याचे टायटल्स ते लिहिले। त्यांना आपल्याला कळते की कर्म काय असते, मनावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि इमोशन बॅलन्स कसे असले पाहिजे आपले। पण आता तुझं वय 14 वर्षाचं आहे, तू 9व्या वर्गातच आहे। एवढ्या कमी वयामध्ये तुला म्हणजे एवढं मार्गदर्शन कोणाचं मिळालं असं? हे मी मनानेच लिहिले, तुझ्या मनाने। गिरीराजचे वडील आहे, त्यांचं एक इथं मेडिकल शॉप आहे। लक्ष्मीकांतजी, काय सांगता नेमकं आपल्या मुलाबद्दल? माझ्या मुलाबद्दल सांगायचं एवढंच आहे, त्यानं पुस्तक लिहिण्यासाठी 1 वर्ष लागलं त्याला, पण 8 महिने आम्हालाही सुद्धा पता नाही की त्यानं काय लिहिलं काय नाही। तर आम्हाला त्यानं लिहिल्यानंतर सगळं फाईलला होत होता आणि नंतर त्यानं हे पुस्तक तयार केलं। त्याच्यासाठी त्यानं खूप काही पुस्तकं वाचलेली आहेत, ॲमेझॉनवर पुस्तक बोलवले। सगळं पुस्तक वाचल्यानंतर हे त्यानं त्याच्या मनानं सगळं पुस्तक लिहिलेलं आहे आणि पब्लिश केलेलं आहे। सोबत गिरीराजचे आई आणि वडील दोघे आहेत। ताई, नेमकं काय सांगताल आपल्या मुलाबद्दल? आपल्या मुलांनी वयाच्या 14व्या वर्षी एवढं छान पुस्तक लिहिलं, काय सांगताल आपण? त्याला म्हणजे पहिल्यापासूनच अशा सगळ्या गोष्टीची म्हणजे वेगळं काहीतरी करायची त्याला अशी पहिल्यापासूनच आवड होती। त्यानं त्याच्या आधी एक 2 पोएम लिहिल्या होत्या लहान 6वी-7वीत असतानाच। कार्टूनचे हे पण त्यानं कॉमिक्स पण एक तयार केलं होतं। ही आवड त्याला म्हणजे पुस्तक लिहिताना आधी कुणालाच सांगितलं नाही, हे माहिती नव्हतं कुणाला। त्याने हे पूर्ण पुस्तक झाल्यावरच सगळ्यांना माहिती करून लिहिलं। हे सगळं त्याच्यामध्ये सगळं श्रेय त्याच्या एकट्याच आहे। काय वाटतं तुमचा मुलगा 14व्या वर्षी एवढ्या मोठ्या त्याच्याबद्दल म्हणजे आपण म्हणजे ते हेच कल्पना करू शकत नाही, एवढा त्याच्याबद्दल अभिमान करू वाटतं। हजारात नाही लाखात एखादा मुलगा हा लिहू शकतो। खूप प्राऊड फील होतं त्याच्याबद्दल।